आणि मुंबईचा परिणाम माझ्यावर काय म्हणशील ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळस गेला. म्हणजे मी आता नाव नाही घेत, पण माझे काही मित्र आहेत आता पुण्यामध्ये, तर त्यांना मी मध्ये विचारलं होतं, की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी डिरेक्ट कराल का म्हणून. तर ते म्हणले, "नाही रे, इतक्यातच आमची फिल्म झाली ना, तर ब्रेक घ्यायचा आहे थोडे दिवस." म्हणजे खूपच हे झालंय. तर मला नंतर मी विचार करताना आठवलं, की मी 1.5 वर्ष झालाय तसा-तसा सिनेमा बनवताना. तर दीड वर्षानंतर ब्रेक घ्यावासा वाटतं हे. आणि इथे उलटं होतं, की इथे लिटरली द सिटी पुशेस यू ॲट दॅट पेस. म्हणजे ते मुंबईचा वेग वगैरे ते म्हणतात ते खरं आहे. आणि पुण्यात काय होतं ना, ते एक म्हणजे त्या लेझी असण्याचा एक वेगळा फायदा पण आहे, की आपण म्हणजे काहीतरी रवंथ करून खातो जेव्हा, तेव्हा ते पचतं सुद्धा आणि ते कायम म्हणजे ते लगेच बाहेर नाही पडत सिस्टीम मधनं. तसंच आहे ते, की आपण इतकं रवंथ करून करतो ना, म्हणजे नाटक इतकं रवंथपणे केलं, 4-4 महिने तालीम, 5-5 महिने तालीम. त्यामुळे मला आता स्टेजवर गेल्यावर काही त्याचं प्रेशर येत नाही. कारण त्याची सवयच इतकी आहे, की 10 वेळा रंगीत तालीम करायची एकदा स्टेजवर जायच्या आधी. तर म्हणजे कधी-कधी आमचे नाटकं 6-7 शो मध्ये बंद पडलेत, पण रंगीत तालीम तेवढ्याच झाल्यात. तर त्यामुळे ते रवंथ करून पूर्ण पचवून टाकलेल्या गोष्टी आहेत काही, ज्या आता सिस्टीम मधनं बाहेर नाही निघणार. जे मुंबईत शिकलो असतो, म्हणजे मला असं वाटतं, की पुण्यात शिकल्याचा आणि मुंबईत काम केल्याचा फायदा आहे.